थेरुना। नमस्कार, नांदेड स्पीक्स नांदेडचा इतिहास महाराष्ट्राचा ध्यासमध्ये आज आपण विश्व शांती महाबौद्धविहार आपण उदगीर येथे आलेले आहोत। तर या ठिकाणी आपण येथील भिक्खू भंते यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। तर येथील या बौद्धविहाराचं महत्त्व व येथील रचना कशा पद्धतीने झालेली आहे व महत्त्व काय आहे हे आपण जाणून घेऊया। सर, आपलं नाव? नमो बुद्धाय, जय भीम। मी भिक्खू नागसेन बोधी थेरो, उदगीर। दिनांक 4 सप्टेंबर 2024 या दिवशी लोकार्पण सोहळा झालेला आहे। आपल्या देशाचे राष्ट्रपती महामहिम व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उदगीर जळकोटचे माजी कॅबिनेट मंत्री संजयजी बनसोडे साहेब यांच्या माध्यमातून हे विहार निर्माण झालेलं आहे। कारण जसं गुलबर्ग्याला विहार आहे तेच पूर्ण आकृती आमच्या उदगीर शहरामध्ये विश्वशांती बुद्ध विहार निर्माण झालेला आहे। कारण हा प्रोजेक्ट मोठा आहे, 200 कोटीचा प्रोजेक्ट आहे। ध्यान केंद्र आहे, विपश्यना ध्यान केंद्र। बाजूला 21 फुटाची बुद्धांची मूर्ती उभा टाकलेली उजव्या साईडला थांबणार आहे। डाव्या साईडला पंचवर्गीय भिक्षू भगवान बुद्ध प्रवचन दिलं असा त्याची उभा टाकणार आहे। पिंपळाचं पान, अशोक चक्र, समोरलं 20 एकर जागा आहे। गार्डन, आंबेडकर पार्क, लहान मुलांना खेळण्याचं साहित्य, असा फार मोठा बुद्धविहार डिजिटल असं होणार आहे, डिजिटल। तर आम्ही आता खाली विपश्यना आम्ही दर रविवारी एक दिवसीय शिबिर घेतो। दर रविवारी सामूहिक बुद्धवंदना, प्रवचन, दर पौर्णिमेला प्रवचन असते। पौर्णिमेचं महत्त्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिकांना धम्मदेशनेतून आम्ही सांगत असतो। खीरदान असते, भोजनदान असतं। रोज विश्वशांती बुद्धविहाराला रोज 2000 ते 2500 लोक रोज येत असतात। आंध्रा, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू अनेक जिल्ह्यातून, अनेक राज्यातून लोक इथं येत असतात। सकाळपासून लोकांची श्रद्धा खूप असते आणि ह्या विहारामध्ये